ठाणे शहरात पत्नी व 2 मुलांची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या अत्यंत संवेदनशील गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणे शहरकडून जेरबंद. ठाणे दिनांक 21/12/2023 रोजी सौ भावना अमित बागडी वय वर्ष 24, कुमार अंकुश अमित बागडी वय वर्ष 8, कुमार खुशी अमित बागडी वय वर्ष 6 यांचा मयत महिलेचा पती अमित धर्मवीर बागडी याने घरगुती कारणावरून शिंगे चाळ कासरवाडी गाव ठाणे इथे क्रिकेटच्या लाकडी बॅटने डोक्यात घाव घालून अत्यंत निर्घृणपणे खून करून फरार झाला होता. त्याबाबत कासरवाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा रजिस्टर नंबर 418/2023 भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर बाब अत्यंत संवेदनशील असल्याने गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर श्री पंजाबराव उगले, मा पोलीस उपायुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे श्री निलेश सोनवणे यांनी गुन्हे शाखेतील घटक 5 वागळे खंडणी विरोधी पथक, मालमत्ता कक्ष, मध्यवर्ती कक्ष यांच्याकडे 8 पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींच्या शोधकामी रवाना केली होती. सदर तपास पथकांनी विविध ठिकाणचे CCTV फुटेज पडताळून तांत्रिक तपास करून आरोपीचा मागोवा घेऊन तपास केला असता सदर आरोपी हा हरियाणा राज्य इथून पळून गेल्याची शक्यता वर्तवल्याने गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास घोडके यांनी माननीय वरिष्ठांच्या आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन व पोलीस उपनिरीक्षक तुषार माने यांची वेगवेगळी 2 पथके तयार करून तात्काळ रवाना केली होती. गेलेल्या तपास पथकांनी आरोपीचा जिल्हा हिसार राज्य हरियाणा इथे कौशलपूर्ण शोध घेत असताना आरोपी अमित धर्मवीर बागडी ह्यास हिसार राज्य हरियाणा इथून शिताफीने चौकशीकामी ताब्यात घेतले. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे, सोमा पोलीस सह आयुक्त श्री दत्तात्रय कराडे, सोमा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर श्री पंजाबराव उगले, सोमा पोलीस उपायुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे श्री निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे घटक 5 ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन, सहाय्यक उपनिरीक्षक तुषार माने, पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे, पोलीस हवालदार रोहिदास रावते, पोलीस हवालदार सुनील निकम, पोलीस हवालदार जगदीश नवळदे, पोलीस हवालदार माधव वागचोरे, पोलीस हवालदार सुनील रावते, पोलीस नामदार तेजस ठाणेकर, पोलीस नामदार उत्तम शेळके, पोलीस यश यादव ह्या पथकाने तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील ताडमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडनीस ह्या पथकाने केली आहे. रोजी एक महिला आणि 2 मुलं असं ट्रिपल मर्डर त्या ठिकाणी झाला होता. त्या अनुषंगानं कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कासारवडवली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि 24 वर्षाची महिला आणि तिची 2 मुलं, 8 वर्षाची मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी असे 3 मयत झाल्यामुळे अतिशय संवेदनशील असा हा प्रकार झालेला होता. एकदम निर्घृण हत्या करण्यात आलेली होती. हे झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सर, जॉईंट CP सर, ऍडिशनल CP उगले सर यांनी तात्काळ यामध्ये जो आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला होता याला पकडण्यासंदर्भात आदेशित केलं होतं. त्या अनुषंगानं गुन्हे शाखा ठाणे येथे आपण 8 पथकं जवळजवळ तयार करण्यात आली. त्याच्यामध्ये ACP निलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही 8 पथकं नेमण्यात आली. त्याच्यामध्ये सिनियर PI वागळे स्टेट,
विकास बोडके आणि त्यांची टीम हे याला लीड करत होती. याच्यामध्ये आपण टेक्निकल तपास असेल, सीसीटीव्ही फुटेजचा आपण तपास करून हा सदरचा आरोपी या ठिकाणाहून महाराष्ट्रातून पलायन करून गेलेला लक्षात आल्यानंतर आपल्या 2 टीम हरियाणा या ठिकाणी त्याचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी आपली टीम रवाना करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी टेक्निकल तपास चालू होता आणि त्या अनुषंगानं आपल्याला तो दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 48 तासाच्या आत आपण त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. हरियाणा मधला हिसार जे रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणाहून आपण त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याचं आपण इंट्रोगेशन करत आहे. तर याच्यामध्ये त्यांनी अतिशय निगृढ प्रकारे त्याची पत्नी आणि त्याची 2 मुलं, स्वतःची 2 मुलं मारण्याचा त्यानं प्रकार केलेला होता. त्याच्यामध्ये बॅटने त्या पहिला पत्नीला त्याचा मर्डर केला आणि नंतर 2 मुलांचा, जी की 8 वर्ष आणि 6 वर्षाची मुलं होती, त्यांचा त्यांनी निगृढपणे खून केलेला होता. अतिशय संवेदनशील असा प्रकार आपल्या ठाण्यामध्ये झालेला होता आणि त्याचा छडा आपण 48 तासामध्ये लावलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी गुन्हे शाखेच्या वतीनं एसीपी सोनवणे, विकास बोडके तसेच त्यांच्या बरोबर पीआय रावराणे, पीआय योगेश आव्हाड, खंडणी विरोधी पथकाचेही 2 टीम आपण तयार केल्या होत्या. याच्यामध्ये एपीआय भूषण शिंदे, एपीआय पल्लवी ढगे पाटील, एपीआय अविनाश महाजन, पीएसआय तुषार माने, एपीआय सुनील तरमाळे, एपीआय भूषण कापडनीस हे सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून आपण या आरोपीला ताब्यात घेऊ शकलो. तर अतिशय चांगलं डिटेक्शन गुन्हे शाखेकडून करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये इंट्रोगेशन केल्यानंतर आपल्याला आरोपीकडून जी माहिती मिळाली की ही याचं 8 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. 3 वर्ष त्याची पत्नी सोबत राहत होती, परंतु 3 वर्षानंतर ती त्याच्या भावाबरोबर त्या ठिकाणाहून पळून गेली आणि ती या ठिकाणी ठाणे इथे येऊन हे झाले होते, सेटल झाले होते. तर अशा पद्धतीनं त्याच्यापासून ते दुरावल्यामुळे ते डोक्यामध्ये होतं आणि तो त्याचा प्रयत्न पण करत होता पॅचअप करण्यासाठी, पण ते होत नव्हतं आणि त्या दिवशी जे काही तो इकडं आला राहिला आणि त्या दिवशी तात्कालिक भांडण त्यांचं सकाळी झालं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणीच पडलेली जी बॅट होती त्यानं त्या ठिकाणी त्यानं त्या अगोदरच त्यानं प्री प्लॅन केलं होतं, परंतु ते भांडण झालं आणि त्यानं त्या ठिकाणी पत्नीला बॅटनं मारून त्याचा मर्डर केला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी 2 मुलं होती त्यांनाही त्यानं मारलेला. आरोपी हा सुरुवातीला त्याच्या गावीच राहत होता. त्या ठिकाणी तो बांधकामाच्या ठिकाणी काहीतरी काम करत होता, बांधकाम मजूर म्हणून, आणि या ठिकाणी आल्यानंतर तो साफसफाईचं काम करत होता आणि बाकी त्याचं असं क्रिमिनल बॅकग्राऊंड वगैरे नाहीये, परंतु अशा पद्धतीचं त्याच्या डोक्यामध्ये ती खुन्नस असल्यामुळे त्यानं ते हत्या केलेलं समोर येतं. नाही, निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये टेक्निकल तपास आपण करत असताना काही सीसीटीव्ही फुटेज आहे, आपला काही इंटेलिजन्स असतो, काही लोकांशी कॉन्टॅक्ट असतात, या पद्धतीनं आपण तपास करून त्याला आपण अटक करण्यात आली. हा इथून रेल्वे मार्गेच हरियाणाला रवाना झाला होता आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली होती आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस उतरला त्या ठिकाणी त्यावेळेस आपण त्याला ताब्यात घेतलं. हिसार रेल्वे स्थानकावरून आपण त्याला ताब्यात इंट्रोगेशन मध्ये त्यानं रिव्हील केलंय की आणखीनही तो त्याच्या भावाला टार्गेट करणार होता, असं त्याच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे, परंतु आणखीन दोघांना वगैरे असं काय अजून तपासामध्ये समोर आलेलं नाही. अजूनही तो आपल्या ताब्यामध्ये आहे, अजूनही तपास चालू आहे, आणखीन इंट्रोगेशन होईल, तर आणखीन त्याच्यामध्ये डोक्यामध्ये काय होतं तेही आपण त्याच्यामध्ये तपासामध्ये पुढे येईल तसं आपण आपल्याला सांगू.